forget and things to remember in the new year. नवीन वर्षी कुठल्या गोष्टी आठवणीत ठेवायच्या आणि कुठल्या गोष्टी विसरायच्या. We'll open our Bibles to Philippians 3:13 and 14. फिलिप्पी 3:13 आणि 14 हे वचन सगळ्यांनी काढा. Philippians 3:13 and 14. फिलिप्पी 3:13 आणि 14. Brethren, I count not myself to have apprehended, but this one thing I do, forgetting those things which are behind, and reaching forth unto those things which are before, I press toward the mark for the prize of the high calling of God in Christ Jesus. फिलिप्पी 3:13 आणि 14. भावांनो, मी अजून धरून घेतले आहे असे मी लेखित नाही, तर एक गोष्ट मी करतो, ती ही की मागील गोष्टी विसरून व पुढील गोष्टींकडे लक्ष ठेवून ख्रिस्त येशूत जे देवाचे वरील बोलावणे त्याचा पण जिंकण्यासाठी मी निशाणीकडे धावत चालतो. Praise the Lord. Hallelujah. As we enter the new year, जसं आपण या नवीन वर्षी पदार्पण करू, my heart's desire is माझ्या हृदयाची इच्छा हीच आहे that we all must have a new beginning, की आपल्या सगळ्यांना एक नवीन प्रारंभ मिळायला हवा, that we all start afresh with the new dew from heaven. की आपण सगळ्यांनी एक नवीन सुरुवात स्वर्गातील दव घेऊन करायला हवी. My desire is माझी इच्छा आहे that you may contact God in a fresh way every day. की रोज तुम्ही ताज्या रीतीनं नवीन रीतीनं परमेश्वराशी संपर्क साधावा. There has to be a freshness in us. आपल्यामध्ये एक ताजेतवानेपणा असायला हवा. Without the freshness, आपल्यामध्ये तो ताजेपणा असल्याशिवाय the manna has no meaning. मानना जो आहे त्याला अर्थ राहत नाही. Dew has to fall दव पडलंच पाहिजे. before the manna starts tasting better. मानना किंवा माननाची चव चांगल्या पद्धतीनं येण्या अगोदर त्याच्यावर दव हे पडलंच पाहिजे. Paul is encouraging all the Christians, पॉल इथे सर्व ख्रिस्ती माणसांना प्रोत्साहित करत आहे press on towards the goal. की तुम्ही त्या निशाणाकडे धावत राहा. He is saying press on towards the goal. पॉल म्हणतोय की तुम्ही त्या निशाणीकडे धावत राहा. Here Paul visualizes himself as a runner, आणि इथे पॉल स्वतःला एक धावपटू म्हणून स्वतःचं चित्र रंगवत आहे. pressing on towards not only the goal but towards the prize also. केवळ मी निशाणीकडे नाही तर मी त्या बक्षिसाकडे धावत आहे. Praise the Lord. Hallelujah. We are not only called to finish the race, to also look at the prize that we are going to get after the race. आपल्याला केवळ शर्यत संपवायला बोलवलेलं नाही, तर शर्यत संपवून त्याच्यानंतर जे बक्षीस मिळणार आहे ते बक्षीस घ्यायलाही आपल्याला बोलवलेलं आहे. Without the prize, then running does not make any sense for us. किंमत मोजल्याशिवाय धावून आपल्याला काही अर्थ लागणार नाही. Without gaining a prize, we are useless in running. आणि बक्षीस मला मिळालं पाहिजे अशी आशा न बाळगता आपण उगीच धावत राहिलो तर त्याला काही अर्थ नाही. Paul says, पॉल म्हणतो all other things now take the back seat. बाकीच्या सर्व गोष्टी आता मागचं स्थान घेतात. They are not important to Paul. आता बाकीच्या गोष्टी पॉलसाठी महत्त्वाच्या राहिल्या नाही. And don't forget, Paul had said, आणि विसरू नका पॉल म्हणाला होता imitate me as I imitate Christ. जसं मी ख्रिस्ताचं अनुकरण करतो तसं तुम्ही माझं अनुकरण करा. That means याचा अर्थ he was just doing what Christ had done. ख्रिस्ताने जे केलेलं होतं तेच पॉल करत होता. That means याचा अर्थ Jesus also was a good runner. येशू ख्रिस्त सुद्धा एक चांगला धावपटू होता. He finished the race. येशूनं ती धाव किंवा ती शर्यत धावून संपवली. He finished the work that was given to him. जे काम त्याला दिलं गेलेलं ते येशूनी संपवलं. On the cross he said it is finished. आणि क्रुसावर येशू म्हटला की आता हे संपले. And that's what Paul saw in Christ. आणि पॉलने ख्रिस्तामध्ये हेच पाहिलं. That is why म्हणून the figure of a runner is favorite with Paul. धावपटूचं चित्र पॉल विषयीनं किंवा पॉलला धावपटू फार आवडतो. You see him speaking of a Christian life as a runner. आणि तुम्ही नेहमी पाहाल की पॉल ख्रिस्ती माणसाविषयी बोलताना ख्रिस्ती माणूस एक शर्यतीत भाग घेणारा धावपटू आहे, खेळाडू आहे अशा रीतीनेच बोलतो. In many verses Paul always speaks about a runner. आणि बऱ्याच वचनांमध्ये पॉलने नेहमी धावपटूंविषयी लिहिलेलं आहे. His vision was always that he has to be running. पॉलचा दृष्टांत नेहमी हाच होता की मला प्रभूसाठी धावायचंय, मला प्रभूसाठी धावायचंय, मी येशूसाठी धावणार आहे. He kept that vision before him. सारखं तो दृष्टांत पॉलने समोर ठेवला होता. Even in 1 Corinthians 9 chapter he speaks about the runner. 1 Corinthians 9 अध्याय देखील तो धावपटू विषयीच बोलतो. He says, तो म्हणतो don't you realize तुम्हाला कळत नाही का that in a race everyone is running, की शर्यतीमध्ये सगळे धावत but असतात only one gets the prize. पण एकालाच बक्षीस मिळतं. And so he says, run that you may win the prize. आणि म्हणून पॉल म्हणतो की धावा, असे धावा
धावा की तुम्हालाच ते बक्षीस मिळायला पाहिजे. Another place he says, इतर जागी तो म्हणतो all athletes are disciplined in their training. सगळे धावपटू आपापल्या प्रशिक्षणामध्ये फार शिस्तबद्ध असतात They do it to win a prize. आणि बक्षीस जिंकायलाच ते धावतात. But their prize will fade away. पण त्यांचं बक्षीस तरी निघून जाईल. But what we do for God's kingdom, that will be an eternal prize. पण येशू ख्रिस्ताच्या देवाच्या राज्यासाठी आपण जे काही करू ते आपलं सनातन बक्षीस And असेल. so Paul says, म्हणून पॉल म्हणतो I run with a purpose in every step. प्रत्येक पावलाला मी धावताना एक काहीतरी संकल्प डोक्यामध्ये घेऊन धावत आहे. मी हवेत धावत नाही I'm not a shadow boxer. आणि मी असा सावलीतला बॉक्सिंग करणारा पेलवान नाही. I know I am in real warfare. मला माहितीये की मी खऱ्या युद्धामध्ये आहे. I like all that what Paul says. आणि पॉल हे जे काही बोलला ना ते मला फार आवडतं. He took life really seriously. आणि पॉलनी खरोखर जीवन गांभीर्याने घेतलं असं म्हणायला हरकत नाही. That means we are all athletes of God. याचा अर्थ आपण सगळे देवाचे धावपटू आहोत. And if that be so, आणि जर असं आहे let तर us all commit ourselves to be disciplined in our lives. आपण सगळ्यांनी चला ना आपल्या जीवनामध्ये थोडंसं डिसिप्लिन थोडंसं शिस्तबद्ध रीतीने जगायला आता सुरुवात करा. Disciplined in our training. शिस्तबद्ध आपल्या प्रशिक्षणामध्ये आपल्या ट्रेनिंग मध्ये शिस्त पाहिजे. Even to the extent of what we eat and what we drink. एवढी शिस्त पाहिजे, इतका शिस्तबद्धपणा आता आपल्या जीवनात पाहिजे की आपण काय खातो आपण काय पितो याकडे पण आपलं लक्ष पाहिजे. How much we eat. आपण किती खातो See, going to that natural level also. म्हणजे इतक्या त्या नैसर्गिक स्तरापर्यंत सुद्धा आता जायला पाहिजे ब्रदर. जर सेवा जास्त करायची असेल तर Praise the Lord. Hallelujah. Because even our eating habits can either stall your running or it can push your running. कारण की आपल्या खायच्या सवयी सुद्धा एक तर आपल्याला धावताना अजून वेगानं धावायला मदत करतील नाही तर आपला वेग अगदी हळू करून सोडतील. Praise the Lord. Hallelujah. Discipline in spirit, soul and body. जीव आत्मा आणि शरीर किंवा आत्मा जीव शरीर या सगळ्यामध्ये डिसिप्लिन पाहिजे, शिस्तबद्धपणा पाहिजे. Amen. Amen. That is the mark of a good heavenly runner. एखाद्या चांगल्या स्वर्गीय धावपटूची ही खूण आहे. Praise the Lord. Hallelujah. Now Paul is not suggesting that we run to get to heaven. पॉल असं नाही म्हणत आहे आपण अशासाठी धावायचं की आपण स्वर्गापर्यंत पोहोचावं. We are already in heaven. आपण स्वर्गामध्ये पोहोचलेले आहोत. We are running to get the prize. We are not running to get heaven. आपण स्वर्गापर्यंत पोहोचायला धावत नाहीये, आपण स्वर्गात पोहोचलेले आहोत. आपण अशासाठी धावत आहोत की आपल्याला बक्षीस मिळावं, प्रतिफळ मिळावं आपण जे काही करतोय ख्रिस्तासाठी त्याचं. You don't run to get salvation. You believe to get salvation, but you run to get a prize. तुम्ही तारण मिळण्यासाठी धावत नाहीये, तारण मिळण्यासाठी तुम्ही विश्वास ठेवता जो तुम्ही लॉंग अगो ठेवलेला आहे. पण तुम्ही धावून मला आता बक्षीस मिळणार, मला आता प्रतिफळ मिळणार अशी आशा ठेवत आहात. Praise the Lord. Amen. You know, in the olden times, जुन्या काळात the Olympic runners ऑलिम्पिकचे जे धावपटू असायचे in ancient Greece, अनादी ग्रीसमध्ये they had to be citizens if they wanted to represent their nations. जर त्यांना स्वतःच्या देशाचं प्रतिनिधित्व करायचं असेल तर पहिलं तर त्यांना स्वतःच्या देशाचं नागरिक व्हायलाच लागेल, नाही तर आपल्या स्वतःच्या देशाचं ते प्रतिनिधित्व करू शकत नाही. See, they can be best athletes, असतील ते फार चांगले धावपटू, but if they are not citizens पण जर ते of Greece, they cannot run. जर ते ग्रीसचे नागरिक नाही, स्थायी नागरिक नाही तर ते ग्रीससाठी धावू शकत नाही. In the same way, तसं no unbeliever can run this race. this अविश्वासू heavenly race. माणूस स्वर्गीय धाव नाही धावू शकत. Only believers can run this race. फक्त बिलीवरच ही धाव धावू शकतात. Amen. आमेन. Person whose name is in heaven can run this race. ज्या व्यक्तीचं नाव स्वर्गात आहे तो व्यक्तीच धावू शकतो. Secondly, दुसरी बाब, they had also to be free men, not slaves. ते मोकळे पाहिजेत, गुलाम नाही. ते If they are slaves, they cannot run. ते बंधनात्न मुक्त पाहिजेत. ते गुलाम असतील तर धावू नाही शकणार. Even so, तसं an unsaved slave cannot run this heavenly race. तारण न पावलेला गुलाम स्वर्गीय शर्यत धावू शकत नाही. Because only a believer is a citizen of heaven. कारण फक्त बिलीवरच स्वर्गाचा नागरिक आहे. We have to be set free before we run. आणि आपण हे सगळे स्वर्गाचे नागरिक धावत असताना किंवा धावायच्या अगोदर सगळ्या बंधनातून आपण मुक्त झालं And पाहिजे. each one of us is given a special place on the track for his or her own service. आणि ती जी काही धावपट्टी आहे त्या धावपट्टीवर आपल्या प्रत्येकानं आपापली जी काही सेवा करायची आहे ती नेमून दिलेली आहे. And each one has a goal established by Jesus Christ. आणि प्रत्येकासमोर येशू ख्रिस्ताने नेमलेला गोल आहे. So here Paul is not
talking about salvation, he is talking about sanctification. तर पहिलं एक डोक्यात घालून घ्या, इथं पॉल तारणाविषयी बोलत नाही, इथं पॉल शुद्धीकरणाविषयी बोलत आहे. Amen. Amen. He is talking about our growth. He is talking about our progress in the Christian life. आणि इथं पॉल ख्रिस्ती जीवनामध्ये आपली वाढ, ख्रिस्ती जीवनामध्ये आपण किती वाढतोय का वाढत नाही याविषयी बोलत आहे. So firstly, पहिलं तर as we are going to enter the new year, जसं या नवीन वर्षी आपण आता प्रवेश करू, we need to be very honest. नवीन वर्षात प्रवेश करण्या अगोदर सगळ्यांनी पहिलं तर अगदी प्रामाणिक पाहिजे. Honest not about others, honest about our own selves, दुसऱ्यांविषयी नाही, स्वतःविषयी प्रामाणिक राहा and admit where we are today. आणि कबूल करा की आज मी कुठे आहे. Your progress depends on your admitting where you are today. तुझी प्रगती आज तू कुठे आहे हे जर तू कबूल केलं तर त्यावर आधारभूत तुझी प्रगती आहे. Amen. Amen. You need to admit it. तू कबूल केलं पाहिजे. Paul admitted with all humility Paul where ने- he was. पॉलने सर्व नम्रतेनं कबूल केलं की तो कुठे होता. What did he say? तो काय बोलला. He said तो म्हणाला in verse 12, 12, not that I have already attained. मला मिळालेलं आहे असं नाही. See, that is the secret of your progress. फिलिप्पी 3:12 मी पूर्ण झालो आहे असे नाही. मी पूर्ण झालो असं नाही. इतक्यात मी सगळं मिळवलं आणि इतक्यात मी पूर्ण झालो असं नाहीये. पूर्ण केलं नाही मी रेस. मी असं नाही म्हणत आहे की आय हॅव टेकन मास्टरी ओव्हर एव्हरीथिंग. नाही. नाही नाही, नाही, नाही नाही. नाही नाही नाही. I didn't even reach the goal, he says. तो म्हणतो मी अजूनपर्यंत गोलवर पोहोचलोही नाही. I'm not already perfected. मी परिपूर्ण नाहीये. See how humble he is. पॉल किती नम्र आहे. मार्केट He says, I am not all made and ready for heaven yet, पॉल म्हणतो मी इतक्यात मिळवले किंवा इतक्यात मी पूर्ण झालो असं नाहीये. but I am on my way. पण मी त्या मार्गावर आहे. I keep striving to win that prize. यासाठी मी झटत आहे की मला ते बक्षीस मिळावं. I'm seeing where I have reached today, आणि आज मी पाहतोय की मी कुठपर्यंत आलोय and I want to make some changes in my life, आणि पुढे मला माझ्या जीवनात काही बदल करायचे. because Jesus has already won me to himself. कारण येशू ख्रिस्ताने मला त्याच्यासाठी जिंकून घेतलंय. But now, पण आता since he has won me to himself, I have to run his race. येशू ख्रिस्ताने मला त्याच्यासाठी जिंकून घेतल्यामुळे मला येशूची शर्यत धावायची आहे. See, Jesus has won you already for himself. येशू ख्रिस्ताने तुम्हाला सगळ्यांना त्याच्यासाठी जिंकलेलं आहे. Now you have to win for him. आता तुम्ही येशूसाठी विजय मिळवला पाहिजे. I want to win the prize. मला बक्षीस मिळवायचंय. I want to win the reward. मला ते प्रतिफळ मिळवायचंय. Praise God. मला बक्षीस जिंकायचंय. This should be our ambition. आणि आपली महत्वाकांक्षा काही असावी तर ही असावी. This should be our desire. आपली इच्छा अशीच असावी की मला प्रतिफळ जिंकायचंय. This new year, या नवीन वर्षी forget your ambitions, बाकी तुमच्या सगळ्या जगिक महत्वाकांक्षा सोडा. your plans, तुमच्या योजना सोडा. and what will you get and all that. तुम्हाला काय मिळणार, मला काय मिळणार, मग माझं काय होणार, हे सगळं आता सोडा. Run the race, शर्यत धावा. because a runner never thinks about anything else. कारण धावपटू बाकी कुठल्या गोष्टींचा विचार करतच नाही. He cannot wear heavy clothes and run. आणि धावपटू धावताना जड कपडे घालून धावू शकत The नाही. more lighter he is, the better for him to आणि run. जेवढा तो हलका असेल तेवढं त्याला चांगल्या रीतीनं धावता येईल. Let us leave all that weight that we carry. तर जो सगळा भार आपण घेऊन धावत आहोत तो भार पहिलं तो सोडा. Amen. Amen. And as we enter the new year, जे सगळं वजन घेऊन धावायचा प्रयत्न चाललाय ते वजन सोडा. नवीन वर्षात आपण पदार्पण करत असताना I'm not asking you to make any kind of resolutions. मी तुम्हाला काही असं सांगत नाहीये की नवीन वर्षाचा नवीन निश्चय कर, नवीन वर्षाचा नवीन ठराव कर, हे मी सांगत नाही. Many churches do that. बऱ्याच चर्चमध्ये सारखं हेच सांगितलं जातं New की resolutions. नवीन वर्षाचा नवीन निश्चय कर. So नवीन people वर्ष say, मग लोक म्हणतात आजपासून मी सिगरेट नाही पिणार. नवीन वर्षाचा नवीन निश्चय, मी आजपासून सिगरेट पिणार नाही. आणि 2 तारखेला 4 सिगरेट पितात. 1 जानेवारीला पिली नाही, 2 तारखेला सगळ्या 4 ने 8 पिल्या. I'm not saying don't make some resolutions. हे No. असलं मी कधी शिकवलं नाही आपल्या चर्चमध्ये. मी कधी शिकवणार पण नाही की तुम्ही निश्चय करा, ठराव करा, काय नको करा. Amen. हालेलुया. आमेन. That would be a basic runner. ते सगळं कसं असणार आहे, मग तर तो अगदी बेसिक धावपटू असणार आहे. He is not an Olympic runner. He is a school runner. He is a street runner. He is the neighborhood runner. मग असं म्हणायचं की तो इकडचा तिकडचा ऐरा गैरा कुठेतरी रस्त्यावरती धावणारा असा धावपटू आहे. मला तुम्हाला तसलं धावपटू करायचं नाही. मला तुम्हाला स्टेट अवे ऑलिम्पिक मध्ये घालायचं आहे. Not the runner who runs to catch the bus, runs to catch the train. Not that kind of मला runner. तुम्हाला असला धावपटू नाही बनवायचं की जिथे इंडियामध्ये आपल्याला बस धरायला, ट्रेन धरायला धावायला लागतं.
We want Olympic runners. आपल्याला ऑलिम्पिक मध्ये धावणारे धावपटू Praise the Lord. हालेलुया. So I'm not talking about any resolutions this year. तर मी तुम्हाला असं नाही सांगत आहे की तुम्ही आता ठरवा, जरा चांगलं व्हायचं ठरवा, असं मी तुम्हाला सांगत नाही. Amen. आमेन. That we have left far behind. ते सगळं खूप मागे सोडून आपण आता फार पुढे गेलोय. We are running for God now. अरे देवासाठी धावायला कधीची सुरुवात केलेली आहे. So let us learn what things we need to forget and what things we need to remember if तर- we want to be good runners. आपल्याला जर चांगला धावपटू बनायचं असेल तर काय लक्षात ठेवायचं आणि काय विसरायचं हे शिकूया. First point, पहिला मुद्दा, certain things to forget in the new year. नवीन वर्षी काही गोष्टी विसरायच्या. Certain things to forget in the new year. नवीन वर्षी काही विसरण्यासारख्या गोष्टी. Paul says, पॉल म्हणतो, brethren, I count not myself to have apprehended, but this one thing I do, forgetting those things which are behind. भावांनो, मी अजून धरून घेतले आहे असं मी लेखीत नाही, तर एक गोष्ट मी करतो ती ही की मागील गोष्टी विसरून मी पुढील गोष्टींकडे लक्ष ठेवतो. There are certain things in life that you need to forget. जीवनामध्ये काही गोष्टी अशा असतात, काही गोष्टी जीवनात अशा घडून पण जातात की ज्या आपण विसरायलाच पाहिजे. If you want to be a good runner, if you want to move ahead, you need to forget certain things of the past. जर तुम्हाला चांगला धावपटू बनायचं असेल, चांगली येशूसाठी शर्यत धावायची असेल, तर जीवनात काही गोष्टी अशा घडलेल्या असतील की ज्या तुम्ही विसरायलाच हव्या. Many times, बऱ्याच वेळेला when you keep on focusing on your shortcomings, जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या त्रुटींवर, स्वतःच्या कमतरतेवर सारखं लक्ष ठेवता, or on your failings and fallings, किंवा स्वतःच्या अपयशावर, किंवा मी स्वतः या जागी पडले याच्यावरच सारखं लक्ष ठेवता, you start moving away from the blessings of God. मग काय होतं, तुम्ही देवाच्या आशीर्वादांपासून लांब लांब जायला लागता. God is limited to bless you. आणि मग देवाला मर्यादेची गळ पडते आणि देव तुम्हाला हवा तसा सढळ आशीर्वाद देऊ नाही शकत. Like for example, उदाहरणार्थ, when something worse happens in your life, समजा देव न करो आपल्या जीवनात, तुमच्या जीवनात काहीतरी वाईट घटना घडली you start saying, आणि तुम्ही म्हणायला लागला, I know God judged me मला माहितीये देवाने माझा त्या घटनेत न्याय केला. because of my past folly. माझ्या भूतकाळातल्या माझ्या पापामुळे, माझ्या भूतकाळातल्या माझ्या पडण्यामुळे देवाने त्या घटनेत माझा न्याय केला. Many times it is not. बऱ्याच वेळेला असं नसतं. You are praying for a house तुम्ही घरासाठी प्रार्थना करताय and suddenly you didn't get that house. आणि अचानक असं होतं की तुम्हाला ते घर मिळालं नाही. And you say, मग तुम्ही म्हणता, I think so God is reminding me of my past sins. मला असं वाटतंय की देव मला माझ्या भूतकाळातल्या पापांची आठवण करून देतोय की बघ तू इतका मोठा पापी, इतकी मोठी चूक तू केली म्हणून तुला हे घर मिळालं नाही. God is dealing with me according to my sins. मला असं वाटतंय की माझ्या पापांनुरूप देव माझ्या जीवनात कार्य करत आहे. I would like to speak to you, मला तुमच्याशी बोलायला आवडेल. certain things that will remove this kind of thought from your minds. काही गोष्टी मला तुम्हाला सांगायला आवडतील की ज्या गोष्टींमधनं तुम्हाला कळेल आणि समजेल की हे असले विचार आपल्या डोक्यातनं आपण काढायला हवेत. I would like to speak from one person's life एका व्यक्तीच्या जीवनातून मला तुमच्याशी बोलायला आवडेल that we may be instructed why we need to forget certain things of the past. की त्या व्यक्तीच्या जीवनातनं आपल्याला सूचना आणि मार्गदर्शन मिळावं की का भूतकाळातल्या काही गोष्टी आपण विसरायच्या. Remember that incident एक घटना आठवा, when Elijah was settled in Kerith. एलिया जेव्हा केरीत मध्ये होता, Kerith brook near the valley, ओहळाजवळ, Jordan valley or river. यार्देन खोऱ्याजवळ, त्या करीत ओहळाजवळ जेव्हा एलिया होता, God fed Elijah with food which was brought by ravens. एलियाला देवाने कावळ्यांद्वारे आणलेलं अन्न खायला घातलं. After some time, काही वेळाने the water of the brook dried, ओहळातलं पाणी वाळलं and finally God told Elijah, आणि शेवटी देव एलियाला म्हणाला, go to the village of Zarephath. तू सराफत नावाच्या गावी जा. There I've commanded the widow to feed you. त्या गावात एका विधवा बाईला मी आज्ञा दिलेली आहे की तिने तुला खायला घालावं. Now I want to show it to you certain things from the life of this widow मला या विधवा बाईच्या जीवनातनं तुम्हाला काही गोष्टी दाखवायच्या आहेत that will give you wise instructions. की या विधवा बाईच्या जीवनातल्या काही गोष्टी तुम्हाला दाखवल्यानंतर तुम्हाला सुज्ञ आणि शहाणं असं मार्गदर्शन मिळेल. Due to the severity of the famine in the land, तुम्हाला माहिती असेल की त्या काळामध्ये देशात जो महादुष्काळ पडलेला होता, everybody was perishing. त्यामुळे सगळ्यांचाच नाश होत होता. And this was a widow. आणि ही बाई सराफत गावातली विधवा होती. And she was ready to commit suicide along with the only son. आणि ही विधवा बाई आपल्या एकुलत्या एक मुलाबरोबर आत्महत्या करायला तयार होती. Then Elijah, led by God, comes to her. आणि मग एलिया देवाद्वारे मार्गदर्शित होऊन
विधवा बाईकडे येतो. And he tells her, विधवा बाईला एलिया म्हणतो, first make me a little bread. पहिलं तू मला भाकर करून दे. Give me a glass of water. पहिलं तू मला थोडं पाणी आणि एक भाकर करून वाढ. And what does she do? विधवा बाई काय करते? She goes right away ती लगेच जाते and prepares आणि त्या bread, the last loaf of bread she could make. आणि शेवटची भाकर, ते शेवटचं पीठ होतं तिच्याकडे, त्यातली शेवटची भाकर ती तयार करायला लगेच आत जाते. Because she says, कारण ती म्हणते, this is the last meal we can have, I and my son, and after this we will die. हा शेवटचा भाकरीचा तुकडा आहे की जो मी आणि माझा मुलगा जेवणार होतो आणि त्याच्यानंतर आम्ही दोघेही मरणार होतो. Now she has not seen miracles in her life. त्या विधवा बाईनं तोर आपल्या जीवनात कधी चमत्कार पाहिले नाही She was living a very disappointed life. आणि ती एक नाराज, निराश असं जीवन जगत होती. And now while she is preparing, आता विधवा भाकर तयार करत असताना Elijah says, एलिया म्हणतो, God is going to multiply your flour and your oil from this देव day. देव आजपासनं तुझं पीठ आणि तुझं तेल वाढवणार आहे. Till the famine does not go out of this land, you shall have plenty of food. आणि जोवर हा दुष्काळ देशातनं जात नाही तोवर तुझ्याकडे मात्र विपुल असं अन्न असणार आहे. And a miracle took place. आणि चमत्कार घडला. A container of oil increased and a container of flour increased. तिचं तेल वाढलं, तिचं पीठ वाढलं. Amen. Amen. Though there was no rain, आणि जरी पाऊस पडलेला नव्हता miraculously things were being provided for her. तरी चमत्कारिकरित्या त्या बाईला गोष्टी पुरवल्या गेल्या. Praise God for it. देवाला त्यासाठी धन्यवाद. At that time, त्यावेळेला she must have been very grateful to God and to Elijah. तिनं देवाचे खूप आभार मानले असतील आणि एलियाचे पण फार ऋण मानले असतील. Because the jar of meal did not run out, neither the bottle of oil ran out. कारण की तिच्या डब्यातलं पीठ संपलं नाही, तिच्या बाटलीतलं तेल पण संपलं नाही. God's promise was fulfilled to the letter. आणि परमेश्वराने दिलेलं अभिवचन अगदी पूर्ण झालं. Exactly what the prophet said. बरोबर देवाचा संदेशता जे बोललेला तसं झालं. And so Elijah stayed there, एलिया तिथं राहिला and the whole family was enjoying the food that God was providing them. संपूर्ण फॅमिली किंवा परिवार देव त्यांना जे अन्न पुरवत होता त्या अन्नाचा आनंद घेत But होता. then, पण मग sometime later, काही दिवसांनी the widow's son became very sick, विधवेचा मुलगा खूप आजारी पडला and the sickness turned worse. आणि आजार भयानक झाला. For Bible says he stopped breathing. बायबल म्हणतं की त्याचा श्वासोश्वास थांबला. Now here is the testing time. आता इथं पारख किंवा पारखण्याची वेळ येत आहे. See this widow, ही विधवा what she said ती काय म्हणाली? in 1 Kings 17:18. 1 राजे 17:18. And she said unto Elijah, ती एलियाला म्हणाली, what have I to do with thee, O thou man of God? Art thou come unto me to call my sin to remembrance and to slay my son? 1 राजे 17 अध्याय 18 वचन. तेव्हा विधवेनं एलियाला म्हटलं, हे देवाच्या माणसा, माझे तुझे काय आहे? तू माझ्या अन्यायाची आठवण देण्यास व माझ्या मुलाला जीवे मारण्यास आलास का काय? अन्यायचं नाही, पापांचं. तू माझ्या पापांची आठवण देण्यास आला का काय? See her anger in display. पहा त्या विधवा बाईतला राग प्रदर्शित होत आहे. When the child died, जेव्हा तिचा मुलगा वारला she says, ती म्हणाली, why did you ever show up here in the first place? देवाच्या सेवकाला ती म्हणाली की तुम्ही इथं आलाच कशाला? Why did you come to my house? देवाच्या सेवकाला विधवा फार चिडली तेव्हा आणि म्हणाली, तुम्ही कशाला माझ्या घरी आला माहित नाही? Yes, you are a holy man, आहात तुम्ही पवित्र, but did you only show up to expose my sin and kill my son? पण तुम्ही काय फक्त माझं पाप प्रगट करून माझ्या मुलाला ठार मारायला आलात का काय? See, there was no reason mentioned why he died. आता काही कारण नमूद केलेलं नाहीये की तिचा मुलगा का मेला. He just died. मुलगा मेला, That's all. बस. But see her statement. पण बाईचं विधान पहा, Have you come here to point out my sins and kill my son? तू माझ्या पापांची आठवण देण्यास व माझ्या मुलाला जीवे मारण्यास इथं आलायस का काय? Yes, maybe she did things which were wrong. आणि कदाचित त्या विधवा बाईनं आपल्या जीवनात अशी काही कामं केली असतील की जी चुकीची होती. But is there no forgiveness in the Lord? पण मला तुम्ही सांगा, प्रभूमध्ये क्षमा नाहीये का? Hasn't he forgiven us on the cross of Calvary? प्रभू येशू ख्रिस्ताने किंवा परमेश्वराने काल्वरीच्या क्रूसावर तुम्हाला मला सगळ्यांना क्षमा केलेली आहे का नाही? If you have sinned, जर तुम्ही पाप केलंही असेल provision also is made for you on the cross. तर त्या पापांच्या क्षमेचा पुरवठा
क्रुसावर केलेला आहे ना, and if you have repented, आणि तुम्ही जर पश्चाताप केलाय, God has forgotten it and you should forget it. तर परमेश्वर ते विसरलेलं आहे, तुम्ही विसरायला हवंय. You should not think upon it. तुम्ही त्याचा विचार करत बसू नका. Past is past. भूतकाळ भूतकाळ आहे, It झालं is ते झालं. gone. It is washed by the blood of Jesus. भूतकाळ भूतकाळ आहे, झालं ते झालेलं आहे, ते विसरून जायचंय. ते येशूच्या रक्तामध्ये झाकलेलं नाही, धुतलेलं आहे. Amen. हालेलुया. Why do you call to remembrance the past or your sins? Call to remembrance what Jesus did for you on the cross. कशाला तू तुझ्या भूतकाळावर रडत बसत आहेस? कशाला भूतकाळात केलेल्या चुकांवर आणि पापांवर रडत बसत आहे? तर उलट पक्षी क्रुसावर येशूनी तुझ्यासाठी काय केलं त्याचं गुणगान गात बस. Don't record your sins. Record what Jesus did for you on the cross. पाप कशाला रेकॉर्ड करून वाजवतो? येशूनी क्रुसावर तुझ्यासाठी काय काय कार्य केलं ते वाजव. Don't remember your past sins. Remember the past, what Jesus did for you 2000 years back on the cross. तुझ्या भूतकाळातली तुझी पाप आणि तुझ्या चुका आठवण करत बसू नकोस. तो 2000 वर्षांपूर्वी येशूनी तुझ्यासाठी काय केलं त्याचं स्मरण करत बस. Praise the Lord. Amen. Then you can move ahead with मग God. तुला देवामध्ये पुढे जाता येईल. Then you can do mighty exploits for God. त्याच्यानंतर तुला प्रभूसाठी महान कार्य करता येईल. Recount the moments when Jesus sat with his disciples. येशू ख्रिस्त जेव्हा आपल्या शिष्यांबरोबर बसला ते क्षण आठवा. What did he say? तो काय बोलला? Do this in remembrance of me. येशू काय म्हणाला? माझ्या स्मरणार्थ हे करा. स्मरणार्थ म्हणजे माझी आठवण करून करून हे करा. Remember this. आठवण ठेवा याची. This don't forget. हे विसरू नका. What is this? हे विसरू नका. हे म्हणजे काय? That Jesus paid for your penalty for हे your विसरू नका. sins. हे विसरू नका. हे विसरू नका म्हणजे काय विसरू नका? येशूने तुझ्या पापांची किंमत मोजलेली आहे ते विसरू नका. That you don't forget. ते नको विसरू. All your lifetime. आयुष्यभर If you ever want to remember something, remember the cross. जर तुला काही आठवणीत ठेवायचं असेल तर क्रुसाची आठवण मरेपर्यंत ठेव. Every time the devil comes to remind you of your past sins, ज्या दरवेळेला सैतान तुला तुझ्या भूतकाळातल्या पापांची आणि चुकांची आठवण करून द्यायला येईल, or who hurt you, किंवा भूतकाळात तुला कोणी वाईट वाटेल or असं who केलं, said something to you, or who destroyed you, का भूतकाळामध्ये कोणी तुझा नाश केला, कोणी तुझं वाटोळ लावलं, कोणी तुझं काहीतरी वाईट केलं, say it is all past. सैतानचं हे सगळं डोक्यामध्ये परत परत आणायला लागला तर सैतानाला तोंडावर म्हणायचा हा सगळा भूतकाळ आहे. Jesus has healed me. येशूने मला आरोग्य दिलेलं आहे. Get behind me, Satan. माझ्या मागे हो सैताना. If I have sinned, I have also repented. मी जर पाप केलं तर मी पश्चाताप पण केलेला And आहे. Jesus has forgiven me. आणि येशूने मला क्षमा केलेली आहे. People have forgiven me. लोकांनी पण मला क्षमा केलेली I आहे have forgotten about it. आणि मी ते सगळं विसरली. It is past. तो भूतकाळ आहे. Jesus has cast my sins in the depths of the sea. येशूने माझं पाप समुद्राच्या पोटात फेकलेलं आहे. तू कोण आहे? He has cast my sins behind his back. येशूने माझं पाप त्याच्या पाठीमागे फेकलंय. सैताना तू कोण आहे? It can never be retrieved back. आणि कधी ते पाप मला मी आठवणीत आणू शकत नाही का मी परत घेऊ शकत नाही. Praise the Lord. ते गेलं. Secondly, दुसरी बाब, it's no more your good doing that will be giving you blessings all the time. तुझी सत्कार्य बर का, हे फार महत्वाचं आहे. तू केलेली चांगली कामं आणि तुझी सत्कार्य नेहमी तुला आशीर्वादित करतील असं काही सांगवत नाही. Never always say, असं नेहमी म्हणू नका. it's because of my righteousness, it is because of my straight walk, I am being blessed. तुम्हाला माहितीये का मी फार सरळ चालतो, तुम्हाला माहितीये का मी फार नीतिमान आहे आणि त्यामुळे मला इतके सारे आशीर्वाद आहेत, अशी बढाई सारखी मारायची गरज नाही. Because that will entertain pride in you. कारण त्यामुळे काय होईल माहितीये, तुझ्यामध्ये गर्व येईल. Firstly, पहिलं it is by grace we have been saved. पहिलं तर तोंडात सारखं हे पाहिजे की कृपेनं मी तारला It's गेलो. by grace we are being blessed. देवाच्या कृपेनं मला आशीर्वाद मिळाला. It's because Jesus has a standing in heaven, I am blessed. येशू ख्रिस्ताचं स्वर्गात स्थान आहे म्हणून मला गणलं जात आहे, मला आशीर्वाद आहे. The moment she lost a blessing, she started being aware of her sins. ज्या क्षणाला या विधवा बाईचा आशीर्वाद गेला त्या क्षणापासून तिला तिच्या पापांची जाणीव व्हायला लागली. When she was blessed, then she was not aware of her sins. ती आशीर्वादित असताना तिला नाही आठवलं तिचं पाप की तिने काय काय पाप When the केलं. oil and the flour was multiplying every day, that time she never thought about her sin. दर दिवशी स्वयंपाकघरामध्ये पीठ आणि तेल वाढत असताना आठवलं नाही तिला की मी काय काय पाप केलंय. That time she never said that भरभराटीमध्ये by grace I am blessed. भरभराटीमध्ये नाही आठवलं की मी पापी आहे, माझ्याकडनं पाप झालेलं आहे. भरभराटीमध्ये नाही, कृपेनं मला भरभराट आहे, कृपेनं मला भरभराट आहे. See,
That time she didn't remember of her sins. त्यावेळेला नाही विधवा बाईनं तिचं पाप लक्षात आणलं. That time she did go on her knees and say, Lord, I don't deserve it because I'm a sinner, but yet you are blessing me. Praise you, Lord. भरभराट असताना तिने नाही गुडघे टेकले विधवा बाईनं, आणि गुडघे टेकून भरभराट असताना देवाला ती कधीच असं म्हटली नाही की प्रभू तुझ्यामुळे हे सगळे आशीर्वाद मला मिळाले. But पण when the blessings are snatched, then you say, God, are you judging me because of my sins? देव न करो एखाद्याच्या किंवा माझ्या जीवनातनं आशीर्वाद थोडे गेले की लगेच कुठेतरी आपण म्हणायला लागतो की देव बाप्पा तू काय माझा न्यायनिवाडा करतोय का काय, तू माझं पाप आठवणीत आणतोय का काय. Do you think so that just because you never sinned that God has been blessing you up till now? तुम्हाला असं वाटतंय का की तुमच्याकडनं कधीच पाप झालं नाहीये आणि म्हणून येशू तुम्हाला आशीर्वाद देत आलाय? डू यू मीन टू से लाईक दॅट? No, my dear people. असं नाहीये. I will bring you before you two people from the Old Testament जुन्या करारातनं दोन माणसं तुमच्या समोर मी आणतो to convince you of this truth. या सत्याविषयीनं तुम्हाला पटवायला. In the book of Genesis, उत्पत्ती chapter 16, 16 you see two people, दोन माणसं आपल्याला दिसतात, Hagar and Ishmael. हागार आणि तिचा मुलगा इश्माईल. They were both imperfect people. दोघेही अपरिपूर्ण होते. Yet when Ishmael cried out, God heard him. तरी जेव्हा इश्माईल रडला देवाने त्याचे ऐकले. Many times, बऱ्याच वेळेला when we illustrate principles with the lives of men and women of God, परमेश्वराच्या सेवकांना आणि सेविकांना घेऊन जेव्हा काही त्यांची उदाहरणं आणि त्यांच्या घटना घेऊन आपण स्पष्टीकरण देतो, we may say, आपण कदाचित म्हणू because they have been perfect, that's why God blessed them. ते परिपूर्ण होते, ते परफेक्ट होते म्हणून देवाने त्या सेवकांना आणि सेविकांना आशीर्वाद दिला. त्यांचं काय बाबा, ते फार देवाच्या जवळचे होते. No, beloved people, असं नाहीये. God didn't bless them because they were perfect, परमेश्वराने त्यांना ते परिपूर्ण होते म्हणून आशीर्वाद दिला नाही, but because their heart was for God, their heart was panting for God, their heart was perfect towards God, though their actions were not at times. पण त्यांचं हृदय देवाप्रित्यर्थ परिपूर्ण होतं. जरी त्यांची कृती अधुरी असली, जरी त्यांच्या कृतीमध्ये काही त्रुटी असल्या, तरी पण त्यांचं हृदय गोल्डन होतं, देवासाठी होतं, येशूसाठी होतं म्हणून आशीर्वाद. They loved God with all their follies. मनापासनं जरी चुका केल्या, पाप झालं, तरी पण मनापासनं त्यांनी देवावर प्रेम They केलं. never left serving God. त्यांनी कधी देवाची सेवा सोडली नाही. Stumbling, but rising, stumbling, but rising and catching the feet of God. ठेच लागली पडले, ठेच लागली पडले, पण ठेच लागली पडले परत देवाचे पाय धरले, ठेच लागली पडले परत देवाचे पाय धरले, ठेच लागली पडले परत देवाचे पाय धरले. Praise the Lord. वेडी वाकडी माझी सेवा स्वीकारून घे रे देवा. What about Hagar? हगारेचं काय? Was she perfect? ती परिपूर्ण होती का? No. नाही. She made mistakes in her life. तिच्या जीवनात तिने चुका केल्या. Look at her. पहा, Instead of being grateful to God, देवाचं ऋण मानायच्या ऐवजी because God blessed her with a son Ishmael, देवाने तिला इश्माईलचा आशीर्वाद दिला की नाही? before God could bless Sarai, he blessed Hagar. अरे देवाने सारेला मुलाचा आशीर्वाद देण्या अगोदर या हगारेला मुलगा देऊन टाकला. तिनं ऋण नको मानायला. But पण the day she had a son, ज्या दिवशी तिला मुलगा झाला, she started having a wrong attitude towards her mistress Sarai. चुकीची वृत्ती आली हगारेच्या हृदयामध्ये सारे विषयी जी तिची मालकीण होती. Bible says बायबल म्हणतं in Genesis 16 verse 4, उत्पत्ती 16:4, and he went in unto Hagar, and she conceived, and when she saw that she had conceived, her mistress was despised in her eyes. उत्पत्ती 16:4. मग तो हगारेपाशी गेला, तेव्हा ती गरोदर राहिली, आणि हे तिने पाहिल्यावर तिच्या दृष्टीने तिची धणीण तुच्छ झाली. She had a critical spirit. एक निंदात्मक आत्मा हगारेत आला की आय एम वन अप, यू आर स्टिल डाऊन. See, that word despise is put in a very nice way in the Bible. बायबल मध्ये तुच्छ हा शब्द फार सजवून आणि चांगला टाकलाय. Otherwise, नाहीतर the real meaning is proud, खरा अर्थ असा आहे की ती गर्विष्ठ झाली, critical. निंदात्मक झाली. When you are critical about somebody, जेव्हा तुम्ही कोणाविषयीनं निंदात्मक होता, it's only because you feel that you are one up higher than the other person. का निंदात्मक होता माहितीये? कारण की तुला असं वाटायला लागलेलं असतं की मी तर सर्वांपेक्षा वनप आहे, मी तर सर्वांपेक्षा पुढे आहे, माझ्यासारखं कोणीच नाही, That you are more blessed than the other की person. मी इतरांपेक्षा जास्त आशीर्वादित आहे, That you are more qualified than the other की person. मी इतरांपेक्षा जास्त शिक्षित आहे, That you are in a higher position than the other मी person. इतरांपेक्षा मोठ्या पदावर आहे, माझ्यासारखं कोणी नाही. See,
then starts that critical spirit मग काय होतं working. तो निंदात्मक आत्मा काम करायला लागतो. That is why म्हणून whenever you are blessed by God, जेव्हा केव्हा देव तुम्हाला आशीर्वाद देतो immediately go down on your knees. लगेच मी तर म्हणते गुडघे टेका. Immediately. लगेच मी म्हणते गुडघे टेकून पुढचं मी सांगते नाक रगडा And say, आणि म्हणा Lord, प्रभू I'm not worthy for this elevation. I'm not worthy for this money, this gift, this promotion, this house, this vehicle, or whatever. देव बाप्पा माझी लायकी नाही. प्रभू मी नालायक आहे. मी नालायक असताना पण तू मला एवढी बढती दिली, तू मला इतकं वापरतो, तू मला घर दिलं, तू मला बरकत दिली, तू मला प्रमोशन दिलं. देव बाप्पा तुला धन्यवाद. It's your grace and grace alone. तुझी कृपा केवळ तुझी कृपा मला चमकवते. And see how pride will run away from you. आणि पहा गर्व कसं तुला सोडून पळून जाईल आणि म्हणेल हिच्यात तर मला जागाच नाही. Amen. Walking humbly with God. देवाबरोबर जरूर चाल पण नम्रपणे. Walking humbly with the other person. इतरांबरोबर सुद्धा जरूर चाला पण नम्रपणे. Thinking not very highly about yourself, but as much as God dealt with us. स्वतःविषयी फार मोठे मोठे विचार करू नयेत. तर देवानं ज्या रीतीनं आपल्या जीवनाला हाताळलेलं आणि कारभार केलेला आहे तेवढ्या लिमिट मध्येच बरं का, त्याच्या पुढे मी मोठी नाही. Sometimes, कधी-कधी. because of this critical spirit, we are at times punished. या निंदात्मक आत्म्यामुळे आपल्याला कधी कधी शिक्षा होते. Sometimes God may be saying, why did I bless Hagar? कधी कधी देव म्हणत असेल की मी हागारेला आशीर्वाद का दिला माहित नाही. That day should not come. तसा दिवस येऊ नये की देवबाप आपल्याविषयी असं बोलावा. She was judged. तिचा न्याय झाला, She was punished. तिला शिक्षा झाली She was driven away from home आणि तिला घरातनं हाकललं गेलं. because कारण Sarai said, सारा म्हटली my wrong be upon me. माझी चूक माझ्यावर असो, काय करायचं हिचं? हिचं काय करायचं. एब्राहिम म्हटलं, अब्राम म्हटला तुझं नोकरानी आहे, तुला जे ठरवायचं ठरवायचं ते ठरव. ते तू ठरव, तुझी आहे, तुझी कामवाली आहे, तू जे ठरवशील ते आपण करू. Sarai was boiling. साराई चिडली होती खूप. She would have killed her on her spot. साराईने तिचा खून केला असता ऑन द स्पॉट. At least she wouldn't have minded that Hagar died that same day. आणि हगार त्याच दिवशी मेलेली तिला चालली असती. What did she do? तिने काय केलं, She got permission from her husband नवऱ्याकडनं परवानगी मिळाली. हालेलुया. and she started harassing her. आमच्या ह्यांनी आम्हाला परमिशन दिलेली आहे. मग हालेलुया ज्या तोपा फोडल्या हे कर, भांडी धु. आणि जे छळलंय ते छळलं. Amen. घास भांडी धू कपडे. हे कपडे बघ, हा वाईट नाहीये. अरे किती पांढरे करू, दोनदा अजून का, अजून धु. अजून धू, एक्स्ट्रा काम दिलं. अजून धू, अजून कर. Hagar was fed up. हगार कंटाळली. One day एकही दिवशी she ran away. हगारीने घर सोडलं, She ran away. पळून गेली. एक नोट पण ठेवलं नाही पळून गेली, चिठ्ठी म्हणून सोडली नाही. की मी आता सोडून जाते हो ना. तुम्हाला. नाही. नाही, Ran away. Courtesy Pregnant. Ran away. नो कर्टसी सेक ऑल्सो. तशीच पळून गेली. She was pregnant. गरोदर होती, पळून गेली. I will run to my mother's house in Egypt. मी इजिप्तला मिस्र देशी माझ्या आईकडे चालले. She would rather stay with an unbeliever than stay with a believer. आणि हगार जणू म्हटली अविश्वासू माहेरी राहिलेलं परवडलं. हे बिलीवर लोक नको, No. नको हे विश्वासू लोक. That was not the thought. She didn't want to be submissive. पण to a असा believer. विचार नाहीये ऍक्च्युली. तिला अधीन राहायचं नव्हतं की मी कोणाचं ऐकणार नाही, मला कोणी काही सांगू नका, मी राणी आहे. Amen. She ran away. पळून गेली. Now, that was really cruel on the part of Sarai also, isn't it? आता सारायच्याकडनं म्हटलं तर सारा पण काही शोभेल असं वागली नाही. म्हणजे अब्रामाची सारा आहे, शोभायला तर हवी पण नाही ना वागली So तशी. you see a very unchristian-like atmosphere in the home of the father of faith, Abraham. तो विश्वासाचा पिता अब्राहम, त्याच्या घरामध्ये हे असलं नामधाऱ्यांसारखं वातावरण कुठून निर्माण झालं. Amen. Lot of confrontation there now. खटकायला लागलं सारखं वादिवाद. It happens. होतं It happens in a believer's house. होतं बिलीवर लोकांच्या घरात पण होतं बरं का. That's why I tell some people, म्हणून काही लोकांना मी सांगतो, I would rather have a naughty son and daughter at home who is a believer than have a sober son and daughter at home who is an unbeliever. घरामध्ये
फार शांत आणि चांगले आणि संस्कारी मुलं आहेत पण अविश्वासू आहेत. नको, मला माझ्या घरात थोडी नॉटी आणि खोडकर पण बिलीवर मुलं पाहिजेत. चालतं, चालतं, ते चालतं. मदर्स फादर्स एक्सेप्ट इट. आई वडिलांनो, नॉटी बिलीवर खपवून घ्या, चालतंय, खपवून घ्यायचं. But नॉटी sober unbeliever at home is a dangerous पण thing. घरामध्ये शांत संस्कारी फार चांगल्या स्वभावाचा आहे पण अनबिलीवर आहे, त्याचं काय करायचं? Some parents say, काही आई वडील म्हणतात खूप संस्कारिक आहे माझा मुलगा. काय? अजिबात. येशूला येशूला नाही, ते सगळं नाहीये, पण ऐकतो बस मग हे म्हणजे कुठले, हे बसतो. कुठले संस्कार? हे कुठले संस्कार? One day it will explode. एके दिवशी होणारे स्फोट. Amen. आमेन. म्हणून Because this headache will do, that headache will not do. ही नॉटी डोकेदुखी परवडली बर का, पण ती तसली नको. So Abraham said, अब्राम म्हटला she is your servant. ती तुझी कामवाली आहे, Deal with her as you seem fit. तुला जे बरोबर वाटेल ते कर बाई. ते मिळालं तिला. संपलं. सारा म्हटली अधिकार मिळाला, Amen. आमच्या ह्यांनी मला परमिशन दिलेली आहे. So both are unchristian like, isn't it? तर दोघींचंही इथं जे वागणं झालं ते ख्रिस्ती नसल्यासारखंच झालं. But then I sometimes stand for Sarai because she was a broken woman. पण मी कधी कधी सारायसाठी उभा राहतो बर का, कारण साराय तुटलेली बाई होती ना. You cannot trouble a broken woman. तुटलेल्या बाईला एवढा त्रास नाही द्यायचा. लिमिट Don't आहे. wound a wounded person. ज्याला जखम झालेली आहे त्याला तू जास्त जखमा करायला जाऊ नको. God will not be on your side. मग देव तुझ्या बाजूनी राहणार नाही. ती तुटलेली बाई होती, तिला डिवचू नको. But the beauty is, पण सौंदर्य हे आहे, as she ran in the wilderness, जसं हगार अरण्यात धावली sat at the well of Shur, आणि शूरच्या विहिरीपाशी बसली, angel came. वाह, देवदूत आला. म्हणजे Thank God that God can still work in an imperfect situation. देवाला धन्यवाद की अपरिपूर्ण आणि अर्धवट परिस्थितीत पण माझा देव कार्य करायला येतो. Amen. इतका माझा देव चांगला आहे He still blesses. आणि तरी आशीर्वाद देऊन जातो. Just because you didn't receive a certain blessing and other blessing you received, and you don't say, Lord, I think so, you are reminding me of my past sin. तुला काही विशिष्ट आशीर्वाद मिळाले नाहीत म्हणून तू असं नको म्हणूस की देव बाप्पा मला इतर सगळे आशीर्वाद मिळाले पण हे काही विशिष्ट आशीर्वाद मिळाले नाहीत, तर याचा अर्थ तू माझ्या भूतकाळातली पापं अजून पण आठवणीत ठेवू नयेस. It's not always so. असं नेहमी नसतं. It's not always so. असं नेहमी नसतं. There are many, many reasons. बरीच कारणं असतात But पण all the reasons put together, God can still be glorified in that situation. सगळी कारणं एकत्रित करून देखील त्या विशिष्ट प्रसंगात त्या विशिष्ट परिस्थितीत तरीही देवाचा गौरव होऊ शकतो. What did the angel say? देवदूत काय बोलला? Hagar, हगारे, Sarai's servant. साराय हिचे दासी. म्हणजे म्हणजे तिथंच आहे, तू सर्वंटच आहे. हालेलुया. साराय, सारायची काम करणारी दासी. Where have you come from and where are you going? अरे कुठून आली आणि कुठं चालली? Say, from where you're coming and from where you're going. Coming from a believer's house, you're going to an unbeliever's house. कुठून आली, कुठं चालली? बिलीवरचं घर सोडून अविश्वासू माणसांच्या घरी चालली. How? हे कसं झालं? I'm running away from my mistress. मी माझ्या मालकिणीला सोडून पळून चालले. I'm running away. मी पळून चालले. What did the angel say? देवदूत काय बोलला? Return to your mistress. मालकिणीकडे परत जा Submit to her authority. आणि तिच्या आज्ञांकित हो. Amen? Amen. Submit to her authority. तिच्या मराठीत लिहिलंय तिच्या आज्ञेत राहा. He didn't say, I will go and tell Sarai not to trouble you and beat you. देवदूत असं म्हटला? तुझ्या बायबलमध्ये असं लिहिलंय की देवदूत म्हटला मी सारेला जाऊन सांगतो की सारेनी तुला त्रास देऊ नये, हागारे तू प्लीज परत जा. Even Hagar didn't say, first go and speak to Sarai. या पुढे ते चांगलं बिहेव करणार आणि कपडे धुवायला चार्ज देणार. No, nothing all that. हागारीने पण काही कॉन्ट्रॅक्ट मागितला नाही की नाही सर तुम्ही जाऊन अगोदर माझ्या मालकिणीशी बोला, डील पक्क करा तर मी येते. First is obedience. नो डील. अल्ला पहिला तू आज्ञेत राहा, मी म्हणते तसे कर. Without obedience, no other miracles work in our lives. आज्ञा पालन केल्याशिवाय जीवनात पुढचा चमत्कार होत नाही, होणार नाही आणि होऊ पण नाही. Then the angel said, मग देवदूत बोलला I will give you more descendants that you can ever count. मी तुझे संतान
बहुत पटीने वाढवीन, इतके की त्याच्या बहुसंख्येमुळे ते मोजवलंही जाणार नाही. What I want to say is this. मला जे म्हणायचंय ते हे, There are many times बऱ्याच वेळेला we didn't deserve it, but God gave. आपण पण आशीर्वादाच्या लायकीचे नव्हतो, तरी देवाने दिला. Why? का? That the goodness of God may lead us to की repentance. देवाच्या चांगुलपणाला बघून तरी आपण पश्चातापाकडे यावं आणि तोंडावर यावं, आय एम सॉरी. Amen. Many times बऱ्याच वेळेला when blessings come, we think we have become St. John. आशीर्वाद आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की मी संत जॉन. म्हणूनच हे आशीर्वाद आला. हो ना. Can't say maybe you're a Mr. Judas, but yet God is blessing you that सांगत His नाही. goodness may turn you to repentance. सांगत नाही बरं का की मी संत जॉन. असं काय नाही, तू असशील संत यहुदा किंवा जुडस, तरी तुला आशीर्वाद मिळत असतील. Are you understanding, people? कळतं का? So here what do we see? इथं काय पाहायला She is मिळतं? displaying her anger. ती तिचा राग दाखवते. Did you bring my sin to remembrance? तू काही माझं पाप माझ्या लक्षामध्ये परत आणून देतोयस का? ही विधवा बाई ना. Amen. आमेन. But Jesus has forgiven us. अरे पण येशूने आपल्याला क्षमा केलेली आहे. Amen. आमेन. Everything that today you receive is not based only on what right you did. तुम्हाला माहितीये का, आज जे सगळं तुम्हाला मिळत आहे, असा विचार करू नका की मी फार चांगली आणि मी सगळं व्यवस्थित आणि बरोबर तेच काम केलेलं आहे म्हणून मला मिळालेलं आहे, असं समजू नका. It is the love of the Father. असं नाहीये. देवाचं तुझ्यावर प्रेम आहे. Praise the Lord. It is the love of the Father. हे देवबापाचं प्रेम आहे. We should recollect that. हे आपल्या आठवणीत यायला पाहिजे. David said, दावीद बोलला. I like it what he said. मला आवडतं दावीदचे बोलला ते. In Psalm 71 verse 16, स्तोत्र 71:16 he said, तो म्हणाला, I will go in the strength of the Lord God. How? I will make mention of thy righteous, even of thine only. स्तोत्र संहिता 71:16 दावीदचे इथे बोलला ते मला फार आवडतं. प्रभू यहोवाच्या सामर्थ्याने मी येईन, मी तुझ्या केवळ तुझ्याच न्यायीपणाचा उल्लेख करीन. म्हणजे काय? मी नेहमी असंच म्हणेन की माझा देव खूप चांगला आहे. Your माझा righteousness. तुझा I will न्यायीपणा. say to the world, because of his righteousness I am here. मी जगाला असंच सांगेन, माझ्या देवातल्या न्यायीपणामुळे, माझ्या देवातल्या नीतिमत्तेमुळे आज मी इथवर आलो. What I am today, आज जे काही मी आहे, it's because of my Jesus. माझ्या येशूमुळे आहे. Not because of what Pastor Peter did. पास्टर पीटरनी जे केलं त्यामुळे नाही. Pastor Peter did nothing पास्टर पीटरनी काही नाही केलं. if it was not his grace, जर त्याची कृपा झाली नसती, if it was not his mercy. जर त्याची दया माझ्यावर झाली नसती, Praise the Lord. तर मी शून्यच होतो. See, that is how you gain confidence. अशा रीतीनं विश्वास येतो. Now this widow, ही विधवा, she felt condemned. तिला दंडाज्ञा झाल्यासारखं वाटायला She लागलं. said, have you come to put God in mind of my sin? आणि ती म्हटली की तू काही मला माझ्या पापांची आठवण करून द्यायला इकडे आलायस का? कशाला माझ्या घरी आला? का तू माझ्या घरी आला? देवाच्या सेवकाला म्हणायला लागली. रोज जेव्हा चांगलं चांगलं भाकर तेलाचं तुपाचं होतं तेव्हा तू विसरला. तेव्हा काय म्हटलं नाही असं. तेव्हा नाही बोलली असं काही. से हा? तूप लावलेली भाकर खाताना हे नाही डोक्यात आलं? तेव्हा कसं येईल? You know what happens? I'll tell you. काय होतं मी सांगतो तुम्हाला. God's power was working every day in their house. देवाचं सामर्थ्य रोज त्यांच्या घरात कार्य करत होतं. Every day there was a miracle happening in their house. रोज त्यांच्या घरात चमत्कार होत होता. रोज Rose. Every day flour was increasing. Every day oil was increasing. रोज तेल वाढत होतं. रोज पीठ वाढत होतं. Others were crying and grumbling and dying. बाकीचे रडत होते आणि मरत होते. Do you know तुम्हाला माहितीये का, that the things of God can become so familiar with us देवाच्या गोष्टींची कधी कधी आपल्याला इतकी सवय होते that we lose respect towards God? की त्या सवयीचा परिणाम असा होतो की देवासाठीचा आदर आपल्यातनं निघून जातो आणि ती म्हण खरी ठरू लागते की घर की मुर्गी दाल बराबर. You start losing respect for it. देवासाठीचा आदर मग निघून जायला लागतो कारण सवय होते की आम्हाला तर हे नेहमीच मिळतं. Amen. Like, you know,
For the first time when you fall down under the anointing of God, जसं पहिल्यांदा आयुष्यात जेव्हा देवाच्या अभिषेकाखाली तुम्ही खाली पडता you feel so beautiful. तुम्हाला इतकं छान वाटतं. Amen. आमेन. And you want to go to that service every day. आणि तुम्हाला असं वाटत राहतं की मी रोज सभेला जाऊ, रोज सभेला जाऊ. Every day you want to be filled with the Holy Spirit. आणि रोज तुम्हाला असं वाटतं की मी पवित्र आत्म्याने भरून जाऊ. But then after 1 month, महिना वगैरे गेला you start losing reverence मग for the देवा things of God. मग देवाच्या गोष्टींविषयीचा मान कमी होतो. मग हात उचलताना पण काय आता म्हणजे- रोज एव्हरी हो ना. संडेच हात उचलतो मग काय? खिशातले हातही बाहेर येत नाहीत. मग खिशात जात हात. Amen. आमेन. You lose respect. आदर निघून जातो हळूहळू That awesomeness of God you had. की देव माझा फार महान आहे. When God did something to you, देवाने जेव्हा काहीतरी पहिल्यांदा तुमच्यासाठी केलेलं असतं after that, त्याच्यानंतर you start taking it very light. हळूहळू सवय लागते आणि आपण सगळं गृहीत धरायला लागतो की आमच्याकडे दर शनिवारीच एवढी गर्दी येते आणि दर शनिवारीच इतकी भूतं निघतात. Amen. नजर मेली. Like when a person comes to the Lord जसं एखादा माणूस प्रभूकडे येतो and he is saved, आणि तसं समजा तारण झालं on Saturday, शनिवारी, he will see that others are also saved. He will stand at the gate and tell people to come to the church. तर मग तो काय करतो, तो गेट पाशी उभा राहील आणि मग त्याच्यामध्ये ती इच्छा असते की दुसऱ्यांचं पण तारण झालं पाहिजे. मग तो गेट पाशी उभा राहून नवीन लोकांना आगत स्वागत तुम्ही पण या असं म्हणे. After 1 month, महिना वगैरे गेला the charm is lost. की मग ते सगळं त्यातलं चाम निघून जातं. But that should not be the case. असं होता कामा नये. If you want to be used by God, जर तुमची इच्छा असेल की देवानी मला वापरावं, if you want to be blessed by God, तुमची जर इच्छा असेल की देवानी मला आशीर्वाद द्यावा, don't take God lightly. Don't take God's things lightly. तर देवाला आणि देवाच्या गोष्टींना गृहीत धरू नका, लाईटली घेऊ नका. Amen. Don't take the blessings of God lightly. देवाचे आशीर्वाद पण लाईटली घेऊ नका, गृहीत धरू नका की हे तर आम्हाला रोजच मिळतात. अरे Amen. असं नाही, सांभाळ, उद्या उठून निघून गेले तर रडशील. The first time you are saved, पहिल्यांदा जेव्हा तुझं तारण झालं, 24 hours you are praising God. 24 तास त्या दिवशी तू देवाची स्तुती करत होता. After that, त्याच्यानंतर slowly, once in a day, then after once in a month. हळूहळू करून दिवसातनं एकदा, हे काय रोजच होतं आमच्या मग इथं. महिन्यातनं एकदा, मग वर्षातनं एकदा. आणि मग म्हणायची स्टाईल कशी आहे त्या आपल्याची, हमारे में ऐसा होता है. When you are charmed with God, जेव्हा तुम्ही देवाच्या अशा पद्धतीच्या प्रेमात पडता, you will have the power of God consistently upon your life. मग देवाचं सामर्थ्य सातत्याने तुमच्या जीवनावर राहील. Don't ever lose the charm for God. कधीही देवाप्रित्यर्थ असलेली ती तळमळ, तो आवेश, तो छाम सोडू नका. Don't ever lose the spark in your eye. ती ठिणगी जी डोळ्यात पेटलेली आहे ती विझू देऊ नका. The day you lose that spark in your eye, God will stop using you. ज्या दिवशी तुमच्या डोळ्यात प्रभूसाठी पेटलेली ठिणगी विझेल, देव तुला वापरायचं थांबवेल. God will stop working in your life. आणि देव तुझ्या जीवनात पण कार्य करायचं थांबवेल. Take it very seriously what I'm saying. फार गांभीर्यानं घ्या बरं का मी काय सांगतोय ते. When the charm is lost, the vision is lost. तुझ्या अंतःकरणातनं देवाविषयीचं चाम किंवा देवाविषयीचा उत्साह, प्रेम गेलं की दृष्टांत गेला. Work of God is lost. म्हणजे दिशा चुकली आणि रस्ता चुकला आणि देवाचं कार्य पण चुकलं. You become a traditional Christian once again. आणि मग तुम्ही काय झाला, मग तुम्ही होता बिलीवर पण परत तुम्ही बिलीवरचे नामधारी ख्रिश्चन झाला. Like when a person gets married, जसं एखाद्या माणसाचं जेव्हा लग्न होतं, he is in the honeymoon त्याच्या मधुचंद्राचा काळ, and he says, आणि तो म्हणतो, if wife says bring the moon, he says what? Honeymoon, I'll get the moon for you. बायकोचं म्हटली चंद्र घेऊन या, तर तो म्हणतो चंद्र मधु सगळं घेऊन येत आहे. I'll take it. घे, I'll bring everything. तुझ्यासाठी मी सगळं घेऊन येतो. तोडून आणतो तू. असं तोडून आणतो. After 1 year, एका वर्षाने wife says, बायको म्हणते, ते झाडामधनं मला पेरू तोडून आणा. मला वेळ कुठे आहे तर तुला काय. हो ना. अरे असं नव्हता तुम्ही अगोदर, तुम्ही पार चंद्र तोडून आणायचं म्हणत होता. See, the charm is gone. म्हणजे काय झालं, ते प्रेम होता ते आकर्षण गेलं. Amen. Same thing happens with God. तसं देवाविषयीनं पण असंच होतं. That's why the power wanes off from many people. म्हणून अनेक बिलीवर माणसांच्या जीवनातनं सामर्थ्य
निघून निघून it निघून जातो. starts waxing weaker and weaker and weaker and weaker. म्हणून अनेक बिलीवर माणसांच्या जीवनातनं सामर्थ्य दिवसेंदिवस कमजोर 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 होतं. The day you lose the charm for God, the day you lose the reverence for God, the day you lose your awe for God, ज्या दिवशी तुमच्या अंतःकरणातनं देवासाठीचा मान सन्मान आदर प्रेम हे सगळं निघून जाईल the day you lose that excitement for God, आणि तो देवाविषयीचा आनंद निघून जाईल, that is the day of your spiritual death. मग म्हणायचं आत्मिकरित्या आज तू मेला. No anointing will come upon you. अभिषेक तुझ्यावर येणार नाही. The first time पहिल्यांदा the Israelites saw the manna fall from heaven, इस्रायली लोकांनी स्वर्गातनं मान्ना खाली पडताना very पाहिलं. excited. खूप खुश झाले, They were jumping and dancing उड्या मारायला लागले, नाचायला लागले. because it was happening in the wilderness. का अरण्यामध्ये पहिल्यांदा असा मान्ना पडला. They said, "What is this? आणि इस्रायली लोक म्हटले हे काय आहे, What is this?" हे काय आहे. Evening quails came. आणि संध्याकाळी लावे पडले. What is हे this? काय आहे. They named manna. What is this? आणि मान्नाला त्यांनी नाव ठेवलं हे काय आहे. Because manna means what is this? मान्ना म्हणजे हे काय आहे. Every day रोज manna fell. मान्ना पडला. रोज म्हणे काय देव, काय मोठा देव. तर रोज हे म्हणायचे काय आहे हे देव किती महान आहे. 15 दिवसानंतर हालेलुया. मुलं आले घरी, पप्पा पप्पा मन्ना पडले बाहेर. अरे पडतं ते रोजच पडतं, त्याला काय, तुला काय एवढं त्रास, मला झोपू दे अजून. सवयीचे परिणाम, पण हे असे गैरपरिणाम नको. Amen. They did jump. मग नाही उडी मारली. पडते रोजच पडतं ते काय आहे. जुनं झालं ना आपल्याकडे म्हणे नव्याचे 9 दिवस 10व्या दिवशी आम्हाला नवीन, पण जुनच वाटत. Finally they came to Moses. पण शेवटी ते मोशेकडे आले. What is this? हे काय आहे. What is this? हे काय आहे. म्हणजे काय हे? What is this? Every day manna. हे काय आहे. रोज मानना. आता आम्हाला दुसरं काहीतरी. आता दुसरं पाहिजे. Because every day was a miracle. रोजचा दिवस चमत्काराचा होता. They became used to it. सवय लागली, सवय नजर मेली. That's what happened with the widow. त्या विधवेचं तसंच झालं. Every day रोज there was a miracle. चमत्कार होता घरात. All the supernatural one day became a natural thing for her. आणि सगळं अलौकिक कार्य एके दिवशी तिच्यासाठी नैसर्गिक रहाटी झालं. She only realized when the blessing stopped. आशीर्वाद थांबल्यावर तिला शुद्ध आली. When her son died, मुलगा जेव्हा मेला, हे काय आहे? मग हे काय आहे. Suddenly she got angry. अचानक चिडली. Have you come to remind me of my sins? माझ्या पापांची तू मला आठवण करून द्यायला आलास का काय. We'll continue tomorrow. उद्या विषय चालू ठेवीन. Don't remember your past. Even at times, the glories that you saw, don't remember it, because then we start only lauding about those glories and forget the future glories that are awaiting us. भूतकाळाची आठवण करू नका. कधी कधी सगळा गौरव, सगळं वैभव, मान सन्मान, उदो उदो जे सगळं मिळतं त्याची पण आठवण फारशी करू नका. नाही तर उगीच सगळं भलतं सलतं डोक्यात घुसतं. देवाचं महत्व कमी होतं आणि आपणच मोठे व्हायला लागतो. God had showed me this, देवाने मला हे दाखवलंय that I am flying. की मी उडतोय. And God wants me to take you. आणि देवाची इच्छा आहे की मी तुम्हाला घ्यावं. And I want you to rise up, people. आणि माझी इच्छा आहे की तुम्ही लोकांनी पण आता वर यावं. In this new year, या नवीन वर्षी I want God to bless you in a special way. माझी इच्छा आहे, माझी सिन्सिअर प्रामाणिक इच्छा आहे की देवाने तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करावं. But God told me, पण देव मला म्हणाला unless you press it down, जोवर तू खाली दाबत नाही you cannot rise up. तोवर वर येता येणार नाही. Unless you forget the past, जोवर तू भूतकाळ विसरत नाही you cannot move ahead. तू पुढे जाऊ शकत नाही. No matter who has done what to you, कोणीही तुझ्यासाठी किंवा कोणीही तुला काही केलेलं असो, कसंही बोललं असो, काही असो, flow with that person. त्या माणसांबरोबर वाहायला शिका. Be submissive to them, त्यांच्या आज्ञेत राहायला शिका. because there lies your blessing. तिथेच तुमचे किंवा तुझे आशीर्वाद आहेत. The angel said, देवदूत म्हणाला, Hagar, हागारे be submissive to Sarah, सारायच्या आज्ञेत राहा. then I will bless you. गो बॅक. परत जा, मी तुला आशीर्वादित करीन. In other words, दुसऱ्या शब्दात, forget what happened. जे झालं ते विसर बाई. Forget what trouble she gave you. जो काय त्रास तुला सारेने दिला विसरून जा. But
Don't forget, it is Abraham's house. पण अब्रामाचं घर आहे ते विसरू नको बाबा. Don't forget. अब्रामाचं घर आहे हे लक्षात ठेव. सारेचा थोडाफार जास सहन कर, तिच्या आज्ञेत राहा, Because there lies your blessing. कारण तिथेच हगारे तुझे आशीर्वाद आहे. Egypt will not bless you. मिस्र देश तुला आशीर्वाद देणार नाही. Many times बऱ्याच वेळेला in the church we fellowship. चर्च मध्ये आपण सहभागिता साधतो We may find a little struggle here and there. आणि चर्च मध्ये सहभागिता साधताना सगळ्यांशीच आपलं फार चांगल्या रीतीनं वाहणं होईल असं नाही, थोडस इकडे तिकडे होईल. Don't run away from the church. चर्च पासून पळायची गरज नाही, त्या कारणानं चर्च सोडायची गरज नाही. Don't run away from the work that has been given to you. त्यासाठी जे काम तुम्हाला दिलंय ते काम सोडायची गरज नाही. At least look to me कमीत कमी माझ्याकडे बघून तरी चाला ना, that God has called this person. की देवाने या पास्टर पीटरला पाचारलंय. Let me at least flow with him. आणि कमीत कमी कुणी नाही तर त्या पास्टर पीटर कडे बघून तरी मला त्यांच्या बरोबर वाहू दे. Whatever has not happened in your life, जे काही तुमच्या जीवनात अजून झालं नाही, don't say God is reminding you of your past and your sins. असं म्हणू नका ते बघून की देव बाप मला माझ्या पापांची आठवण करून देत आहे म्हणून माझ्या जीवनात अजून कार्य झालं नाही. In John 9, योहान 9 there was this blind man. एक आंधळा माणूस होता. The disciples said, शिष्य म्हणाले, who sinned? कोणी पाप केलं, His parents or he himself, त्यांनी स्वतः का त्याच्या आई बापानी, that he is blind, की हा असा आंधळा जन्मला, that he is a beggar? की हा असा भिकारडा झाला. Jesus said, येशू बोलला, you're asking the wrong question. एक्सक्यूज मी, तुम्ही चुकीचा प्रश्न मला विचारताय. First of all, nobody sinned. पहिलं तर कोणी पाप केलेलं नाही. It's not the result of sin. हा पापाचा परिणाम नाहीये. My glory has to be displayed in all this darkness. माझा गौरव या सगळ्या अंधारात दिसला पाहिजे. If you are willing, तुझी जर इच्छा असेल, if the blind man is willing, जर अंध्या माणसाची इच्छा असेल, I will cause a miracle to happen तर मी त्याच्या जीवनात चमत्कार घडवीन that will make him to forget his past. आणि त्यामुळे त्याचा भूतकाळ तो विसरून जाईल. Whether things come or not in your life, गोष्टी मिळून किंवा जीवनामध्ये गोष्टी न मिळून be sincere towards God. देवाशी प्रामाणिकपणे वागा. Be sincere towards God. देवाशी प्रामाणिक राहा. We are running this race. आपण ही शर्यत धावत आहोत. Forget about others. इतरांचं सोड रे बाबा. I'm not bothered about how much others are running. मला कुणाची पडलेली नाही, कोण किती धावतो का नाही धावत. I have to run. मला धावायचंय, I have to run. मला धावायचंय, I have to win that prize. मला ते बक्षीस जिंकायचंय. And those who are willing, आणि जे इच्छुक आहेत I will take them all. त्यांना मी सगळ्यांना माझ्या बरोबर उडवत घेऊन जाईन That we will all run this race. आणि आपण सगळे ती शर्यत धावू, That each one of us will get a prize. की आपल्यातल्या प्रत्येकाला प्रतिफळ मिळेल, बक्षीस मिळेल. In the new year, avoid certain things. नवीन वर्षी काही गोष्टी टाळा. Like for example, David says in Psalm 1, do not sit with the seat of the scornful. उदाहरणार्थ स्तोत्रसंहिता 1 दावीद म्हटला, निंदकांच्या संगतीत बसू नका. Certain things you need to avoid. काही गोष्टी या नवीन वर्षी टाळा, That God can use you. की देवाने तुम्हाला वापरावं. Are you ready? तयार आहात का Receive the blessing of God. देवाचे आशीर्वाद स्वीकारायला? Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बाबा, we are standing on the threshold of the new year. आम्ही नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर आहोत. Without your help, we can do nothing. तुझ्या मदतीशिवाय आम्ही लाचार आणि भिकारी आहोत. All our talents, all our qualifications, all our greatness and our jobs and our business mean nothing. तुझ्या Jesus is मदतीशिवाय not the प्रभू, center of our lives. तुझ्या मदतीशिवाय माझ्या येशू, माझ्यातल्या कला, माझ्यातलं शिक्षण, माझ्या पदव्या सगळ्या कुजलेल्या आणि सडक्या आहेत. Nothing. They are all nothing. शून्य आहेत. तू नाही तर माझ्या कलेला कुत्रा विचारणार नाही. Lord God, तू आहे म्हणून मी आहे. up till this time, आतापर्यंत you have been the source of help and strength. तू मदतीचा माझ्यासाठी एक झरा आणि उगम झालास. Lord, प्रभू, firstly, पहिलं तर help me not to lose the charm
that I should have for you. मला मदत कर की माझं तुझ्याविषयीचं आकर्षण आणि प्रेम कधी कमी होऊ नये. The moment you lose the charm for God, you are gone. ज्या क्षणाला तुमच्यातनं देवाविषयीचं आकर्षण जाईल, तुम्ही संपला समजा. God cannot use you. यू आर फिनिश्ड, यू आर डन. देव तुम्हाला वापरू नाही शकत, Because the joy of the Lord is your strength. कारण देवाचा आनंद तुमची ताकद आहे. If you don't देवाचा have the आनंद. joy of the Lord, जर देवातलाच आनंद तुमच्यात नाही, nothing will work good for you. तर तुझं तर कधी काही चांगलं होऊ शकतच नाही. Be excited about God every day. देवाविषयी रोज आनंदी राहा. Touch God every day. रोज देवाला स्पर्श करा. Touch Jesus every day. रोज येशूला स्पर्श करा. Let the Holy Spirit come upon you. पवित्र आत्म्याला रोज तुमच्यावर येऊ दे. He will energize you. तो तुम्हाला शक्ती दे. Jesus has many shades. येशूला अनेक छटा आहेत. When you see Him, जेव्हा तुम्ही येशूला पाहाल, you don't lose the charm. मग आकर्षण जाणार नाही. Like you sometimes lose charm meeting a person every day, the same person every day. जसे एखाद्या माणसाला आपण रोज भेटलो तर त्या माणसाविषयीचा लगाव, ओढा आणि आकर्षण आणि चाम कमी होऊन जातं. But it's not so with God. पण देवाचं असं नाहीये. When you sit before Him, जेव्हा तुम्ही देवासमोर बसता, He will show one shade of Him that will so excite you. देव त्याची एक अशी छटा तुम्हाला दाखवेल आणि तू इतका आनंदाने भरशील You will be full of joy the whole day. की पूर्ण दिवस तू आनंदी असशील. Like that, God has millions of shades to show you and excite you. असं देवाकडे हजारो आणि करोडो छटा आहेत की ज्या दाखवून तो तुला रोज आनंदी ठेवेल. Touch Jesus every day. येशूला रोज स्पर्श कर. Every day meet रोज Him. रोज त्याला. Lord, प्रभू, now I ask for the blessings for my people. आता मी माझ्या लोकांसाठी आशीर्वाद मागतो. As they are entering this new year, जसे या नवीन वर्षी ते पदार्पण I करतात, believe you have prepared their hearts. माझा विश्वास आहे त्यांचं हृदय तू तयार केलंयस. Open up doors for them in the new year. त्यांच्यासाठी नवीन वर्षी दार उघड. You shall make great strides in the new year. नवीन वर्षी तुम्ही लांबचा पल्ला गाठाल. Some of your businesses are going to flourish in the new तुमच्यातल्या year. काहींचे व्यवसाय नवीन वर्षी समृद्ध होणार. God says, देव म्हणतो, touch me. मला स्पर्श कर. The Lord is here. प्रभू या जागी आहे. The Lord is here. तो खरा स्पर्श करणारा माझा खरा येशू इथे आहे. To some the Lord is saying, काहींना प्रभू म्हणतो, why are you running so much? कशाला एवढी धावती, Why do you run so much? कशाला एवढी भटकतीये. Wait upon me. जरा माझ्या पायापाशी बस. Sit at my feet. बस शांत माझ्या पायापाशी. Don't be tired. दमू नको. I need you. मला तुझी गरज आहे. Because my burden is not heavy. कारण माझं ओझं जड नाही, It is light. हलकं आहे. My yoke is not hard. माझं जू कठीण नाही, It is easy. सोपं आहे. Relax in me. माझ्यात आराम कर ना. का मला सोडून इकडे तिकडे भटकती. बस माझ्या पायापाशी. What Mary is doing will not be taken away from her. मरिया जे करत आहे ते तिच्यापासून कोणी काढून घेऊ शकत नाही. Lord's grace is coming upon you now. प्रभूची कृपा आता तुमच्यावर येत आहे. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Be healed in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये बरे व्हा. Lord, there are people who are sick. प्रभू, काही माणसं आजारी आहेत. You have to heal them. तू त्यांना आरोग्य दिलं पाहिजे. The healing power of Jesus is flowing येशूचं आरोग्याचं like a सामर्थ्य river. नदी सारखं वाहत आहे. You need to jump into it and be blessed. त्या आरोग्याच्या नदीत तू उडी मार आणि तुझं तू आरोग्य घे. Thank you, Jesus. God doesn't want you to be half full. देवाची इच्छा नाही की तुम्ही अर्धवट भरलेलं असावं. He doesn't want you even to be full. देवाची अशी पण इच्छा नाही की
की तू भरलेला असावा. He wants you to be overflowing. देवाची इच्छा आहे की तू भरून वाहावं. God is saying, I want you to minister from the overflowing. देवबाप म्हणतो माझी इच्छा आहे तू माझी सेवा करताना भरून वाहणाऱ्या पेल्यातनं कर. Then there will be pure ministering of the Holy Spirit. मग पवित्र आत्म्याची शुद्ध सेवा होईल. People are ministering through their half cup. लोक आपला पेला अर्धा भरून सेवा करतात. That's why म्हणून there is half anointing and half flesh. अर्धा अभिषेक असतो अर्ध त्यांचं अंग असतं. And there is no fruit. म्हणून त्या सेवेला फळ येत नाही. लोकांचं जीवन बदलत नाही. When your glass is full and placed in a container full of water, जेव्हा तुझा पेला भरलेला असतो आणि तो भरलेला पेला तू पाण्याने भरलेल्याच भांड्यात ठेवला then there is the work of God. मग देवाचं कार्य तिथे सुरू असतं. No flesh is glorified. आणि मग अंगाला गौरव मिळत नाही. Minister from the overflow. सेवा जरूर करा पण भरून पेला वाहील तेव्हा करा. No ambitions will be there. महत्वाकांक्षा नको. No flesh will be there. अंग नको. Lord Jesus, प्रभू येशू we want to be an overflowing cup. आम्हाला भरून वाहणारा पेला बनायचा आहे. Pastor, प्रभू there are people who are longing for new things in the new year. काही माणसं नवीन वर्षी नवीन गोष्टींची फार आतुरतेनं वाट पाहताय. You have to answer them. तू त्यांना उत्तर दिलं पाहिजे देवबापा. Yes, Lord, tomorrow is the day I'm going to make a special prayer for all of them. होय प्रभू उद्या रात्री मी सगळ्यांसाठी खास प्रार्थना करणार आहे. But today, पण आज you are preparing the hearts of the people. तू लोकांचं हृदय तयार करत आहे. Your hearts are being prepared for tomorrow. तुमची हृदय उद्यासाठी देव तयार करत आहे. It's being prepared. उद्यासाठी तुमचं हृदय देव तयार करत आहे. Have you forgotten your past? भूतकाळ विसरला की नाही? Have you forgiven those people who hurt you? ज्या लोकांनी तुम्हाला वाईट वाटेल असं केलं आणि जखमा केल्या त्यांना क्षमा केली की नाही? Have you forgiven yourself? स्वतःला क्षमा केली की नाही? Have you repented? पश्चाताप केला की नाही? Are you looking to the cross? क्रुसाकडे पाहताय की नाही? Then you're ready for a great blessing tomorrow. मग उद्या तुम्ही महान आशीर्वादासाठी तयार आहात. Thank you, Father, धन्यवाद देव for बाप्पा. preparing our hearts. आमचं हृदय तयार केलंस. Bless my people this day. आज माझ्या लोकांना आशीर्वादित कर. In whatever measure their hearts are prepared, bless them. ज्या प्रमाणात त्यांचं हृदय तयार झालंय त्या प्रमाणात त्यांना आशीर्वादित कर. Thank you, Master. धन्यवाद. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Give a big clap to Jesus. आणि एक जोरात येशूसाठी टाळी वाजवा.